पहिल्याच चेंडूवरती चौकार मारले संदेश यांनी. आणि सोनी चाचा यांचा दुसरा चेंडू घुटना टेक अर्थामाशात एक 6 रन. दोन चेंडूमध्ये 10 धावा काढलेल्या आहेत. पॉवर प्लेचा ओव्हर. दोन चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका मारलेला आहे. त्यावरती एक धाव काढली आहे. आणि एका धावने धाव संख्या झाली ती 11. आणि नवीन फलंदाज आलेले स्ट्राईक वरती. पहिलाच चेंडू खेळतील चंदू चाचा यांचा. तीन चेंडूमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. आणि नवीन बॅटर ओम प्रकाश. आणि स्क्वेअर पद्धतीचा चेंडू वाईट चेंडू. धाव संख्या होते ती 12. आणि चांगल्या कमबॅक. टप्पा पडून थोडासा आतमध्ये येतो हा चेंडू. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सर्वच फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या संघाला धावा येण्यासाठी. आणि हा एक मोठा फटका पाहूया. आणि 4 धावा भेटत आहेत तिथे. सोळा. आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार मारलेल्या ओम प्रकाश यांनी. एक षटक पूर्ण. धाव संख्या झाली आहे ती 22. आणि नवीन गोलंदाज आपल्या मैदानातला व अलिबाग विभागामध्ये रायगड विभागामध्ये नावाजलेला असा गोलंदाज मिलिंद म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय. आणि मिलिंद म्हात्रे यांचे खूप सारे चाहते त्यांची मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. व तसाच उत्कृष्ट असा फलंदाज आपल्या आदर्शनगर क्रीडांगणामधला संकेत कानाडे. एका षटकामध्ये 22 धावा आलेल्या आहेत. आता पाहूया संकेत काय फलंदाजी करतील. मिलिंद म्हात्रे यांना किती षटकारवर चौकार मारतील की मिलिंद त्यांना बाद करेल या ओव्हरमध्ये. पाहूया. पहिला चेंडू मिलिंद यांचा. आणि बैठक मारण्याचा प्रयत्न
चेंडू हवेत, नो मॅन्स लँड आणि तिथे 2 धावा यशस्वी काढलेल्या आहेत आणि या 2 धावाच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. विदाउट लॉस 24. चांगले एक्सपिरियन्स आहे मिलिंद म्हात्रे यांना आदर्शनगरच्या ग्राउंडचा व विकेटचा. पुन्हा एकदा मिलिंद म्हात्रे, पुन्हा एकदा बैठक, घुटनाट एक तमाशा एक षटकार. डीजे जाऊन पोहोचले 30 वरती. आणि मिलिंद म्हात्रे यांचा तिसरा चेंडू स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, तिथे रनआउटची संधी आणि हा धावचित्त झालेला आहे संकेत. पहिला धक्का फायटर्सच्या संघाला. गडी बाद केला मिलिंद यांनी आणि ओमप्रकाश यांचा उत्कृष्ट असा फटका, तो जातोय सीमारेषा पारसा. जणू काय पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात मिलिंद म्हात्रे. शेवटचा चेंडू या षटकातील मिलिंद म्हात्रे यांचा. आणि चांगलं चेंडू वळवले मिलिंद म्हात्रे यांनी. षटकाच्या आखरीस निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला आणि धाव संख्या झाली ती 36. एक गडी बाद, 36 धावा. या सामन्यातील पहिल्या इनिंग नंतर यानंतर पुढील होणारा सामना तो प्रेक्षणीय मॅच असेल. आयन हाऊस विरुद्ध वरळी आयकॉन्स. मी वरळी आयकॉन्स संघाचा कर्णधार प्रभाकर मेहता व आयन हाऊस संघाचा कर्णधार नितेश म्हात्रे यांना विनंती करतो, नितेश वागदरे
त्यांना विनंती करतो की त्यांनी या इनिंगच्या मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि तिसरं षटक तुम्हाला माहीतच आहे 50-50 हा चषक चॅलेंजिंग ओव्हर आणि चॅलेंजिंग ओव्हर घेऊन आलेला आहे तो शिवम आणि समोर आहे तो अवाढव्य असा रोहन भोसले. आणि पाहूया 50-50 ओव्हर पहिला चेंडू शिवम यांचा रोहन भोसलेसाठी. आणि पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत तिथे शिवम रोहन भोसले यांच्यासाठी. ज्यांना कोण थांबू नाही शकला त्यांना शिवम थांबवतील असं मला वाटतंय. पुन्हा एकदा आणि हा फटका जातोय गगनचुंबी षटकार. आता 4 चेंडू मध्ये 10 धावा हव्यात चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे रोहन भोसले यांनी. पुन्हा एकदा शिवम शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्यावरती पूल केलाय आणि चेंडू चाललाय वन बाउन्स इंटू द फॅन. 4 धावा. तीन चेंडू 10 धावा आलेले आहेत. आता 3 चेंडू मध्ये 6 धावा पाहिजेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने फटकावलेला आहे आणि 6 धावा. क्या चॅलेंज पूर्ण झालेले आहे. 16 धावा आलेल्या आहेत. अजूनही या षटकामधील 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया गोलंदाज यष्टी उडवतील का रोहन भोसलेची की रोहन भोसले चेंडूला सीमारेषा पार पाठवेल. पाहूया शिवम काय गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी व स्वतःसाठी. शिवम यांचा चौथा चेंडू समोरच्या दिशेने फटका आणि 6 धावा. आलेले आहेत. अजून एक चेंडू शिल्लक या षटकामधील. पाहूया शिवम ओव्हर द विकेट गोलंदाजी केलेली आहे. चांगला चेंडू तिथे
आणि हिट मारण्याचा प्रयत्न पण यश नाही भेटलेले आहे. सिंगल धाव येते आणि सिंगलच्या साह्याने 23 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये आणि 23 धावा प्लस 11 रन. वीकेम आयोजित WPL 2024 आणि पर्व चौथ्यामध्ये फलंदाजी व गोलंदाजी यांच्यामध्ये चुरशीचा सामना आणि पुन्हा एकदा मिलिंद म्हात्रे फुलटॉस त्यावरती 4 धावा. पुन्हा एकदा मिलिंद म्हात्रे फटका फसला होता पण तिथे क्षेत्ररक्षण नव्हतं. एक धाव भेटते आणि एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली होती 75. 2 चेंडू पूर्ण 75 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आले ते ओम प्रकाश आणि डाव्या हाताने मारा करेल तो मिलिंद म्हात्रे लेग साइडच्या दिशेने आणि हा झेल सुटलेला आहे रोहित यांच्याकडून. आणि मिलिंद म्हात्रे नाराज असतील रोहित वरती कारण की स्ट्राईक वरती आलेला आहे तो रोहन भोसले. उत्कृष्ट फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली ती 76. अजूनही 3 चेंडू शिल्लक. अजून एका पण फलंदाजाने 9 मारले नाहीये. पाहूया रोहन भोसले मारतील का 9. आणि जसा मी बोललो आणि तसाच हा चेंडू सीमारेषा पार तर गेलाय पण 6 धावा भेटतील. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने कार्पेट चौकार. दिशेने फटका सजवलेला आहे आणि तो जातोय
हॅलो. रोहन भोसले स्वतःच्या वैयक्तिक अशा 42 धावांवर फलंदाजी करत आहे. यानंतर होणारा सामना वर्ली आयकॉन्स विरुद्ध आयन हाऊस. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही नाणेफेकीसाठी यायचं आहे. आयन हाऊस या संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी आयकॉन्स या संघाचा कर्णधार प्रभाकर मेहता याला विनंती करतो की इनिंग ब्रेकमध्ये इथे यायचं आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल त्याला 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. तसंच जो कोणी खेळाडू जो सामनावीर मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याला आयन हाऊस या जिमची 30,000 रुपयाची मेंबरशिप मिळेल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज आलेला आहे राहुल. फिरकी गोलंदाज राहुल लोंढे उर्फ मॉडल. आणि फिरकीची पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा निर्धाव चेंडू. आणि धाव संख्या स्थिरावली ती 90. आणि पाहूया रोहन भोसले पुन्हा एकदा हाफ सेंचुरी करतील का वैयक्तिक अशी. आणि लेग बाईसची एक धाव आणि एका धावेने स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 91. 1 लॉस 91. आणि रोहन भोसले वैयक्तिक अशा 42 धावांवरती खेळत आहे. आणि आता 4 चेंडू आहेत राहुल लोंढे यांचे. त्यांची फिरकीची जादू चालेल का पाहूया. आणि क्या बात आहे. चेंडू टप्पा पडून काहीसा बाहेर गेला. रोहन याला काही समजलं नाही पण तिथे क्षेत्ररक्षण नव्हता त्यामुळे टप्पा पडून फिल्डरच्या हातामध्ये जातोय. अजून एक डॉट बॉल येतोय. आणि 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये एक धाव दिलेली आहे राहुल यांनी आपल्या गोलंदाजीवरती. तर वैयक्तिक अशा 50 धावा करण्याचे 8 धावा हव्यात रोहन यांना. आणि पॉइंटच्या दिशेने कापलेला आहे चेंडू आणि षटकार. आणि आतापर्यंत सर्वात हायेस्ट स्कोअर झालेला आहे 97. पाहूया रोहन भोसले राहुल लोंढे. आणि फटकावला आहे समोरच्या दिशेने. आणि 6 धावा. आणि वैयक्तिक अशा 50 धावा झालेल्या आहेत. बॅट दाखवायची आहे. बॅट कॅमेऱ्याच्या दिशेने बॅट दाखवायची आहे. आणि दीपक भाटकर त्यांचे व्ह्युअर्स व फॅन फॉलोअर्स खूपच खुश दिसतात आम्हाला इथे. एक डान्स झाला पाहिजे त्यांचा रोहनच्या हाफ सेंचुरीसाठी. आणि धाव संख्या झाली ती 103.
कौल झालाय. आयन हाऊस या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा. आयन हाऊस यांनी गोलंदाजी स्वीकारली आहे व वरळी आयकॉन्स या संघाची फलंदाजी आहे. आणि वरळी आयन हाऊस या संघाचे संघमालक नितेश वाघदरे यांचे इथे आगमन झाले आहे. मेंबरशिप मिळणार याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. ट्रॉफी पण आहे. ट्रॉफी पण आहे त्याला. साई चाचा चाचा ए चाचा अक्षय 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 सावंत धाऊ संतोष संतोष यांना सामोरे जातील मंदार लांबे. यानंतर होणारा सामना आयन हाऊस विरुद्ध वर्ली आयकॉन्स. झालं नाणेफेक झालं का? ते वरले आहे कोणचे आयन हाऊस हे आयन हाऊसचे नाव सांग ना. नितेश वाघदरे संतोष यांना सामोरे जाते मंदार लांबे. हा पहिल्या चेंडू मध्ये चौकार. एकशे 10 रनाचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूत चौकार आलेला आहे. हॅलो
थर्ड अंपर बघायचं आहे चौका आहे की सिक्स आहे ते. तिकडे प्रतिनिधी आहेत षटकार. 2 चेंडू 10 धावा झालेले आहेत. 2 चेंडू 10 धावा झालेले आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी मंदार लांबे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि हा पुन्हा एकदा लेग साईड टोटल लॉंग ऑनच्या दिशेने 4 धावा. चार चेंडू 14 धावा झालेले आहेत. बलाढ्य असा आव्हान दिलेलं आहे रॉयल. ओ 4 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. आणि झेलबाज झालेले आहेत. यानंतर जो खेळाडू येतोय त्याचं नाव आहे राकेश काळे. एक षटका आखरी धावसंख्या झाल्या 18. एक गडी बाद. एक कॅच कोणी पकडली नाव काय? हा ऋषी. ऋषी स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो रोहन भोसले. रोहन नावाचा वादळ या मैदानामध्ये गाजत आहे. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट कॅप्टनशिप सुद्धा करत आहे. पहिल्या सामन्यामध्ये हाफ सेंचुरी, दुसऱ्या सामन्यामध्ये हाफ सेंचुरी. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला त्यांनी या पटांगणामध्ये दाखवलेली आहे. सारजामध्ये जसा सचिन तेंडुलकरचा वादळ आला होता तसाच या पटांगणामध्ये रोहन भोसलेचा वादळ आलेला आहे. वेल बोल्ड. जितकं कमी बोलावं तितकं जास्तच त्याचं क्रिकेट आपल्या समोर दिसत आहे. साजनचा खास प्लेयर आहे तो रोहन भोसले. सुंदर प्रयत्न पण झेल का झाली नाहीये. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 20. अजूनही 90 धावांचं आव्हान. बावीस चेंडू 90 धावा. 22 चेंडू 90 धावा. गुड शॉट. कव्हरला मारेला परंतु आणि झेल सुटलेली आहे. 2 धावांमध्ये समावेश मानावा लागेल. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 22. ब्लिझार्ड
तू विजयी का होतोस तुला माहिती आहे. तुझ्यामध्ये एक लकी चॅम्प्स आहे प्लेयर गणेश इंदुलकर. एक लकी चॅम्प्स तुझ्यामध्ये आहे म्हणून तू विजय होतो किंग. रोहन यांना सामोरे जातील ते राकेश काळे. उत्कृष्ट मैदानातले अष्टपैलू खेळाडू आणि पहिला चेंडू षटकार मारलेला राकेश यांनी. गुड शॉट. खेळाडूंनी 110. वादळ आलंय वादळ. रोहन भोसलेचा वादळ. 2 षटका अगदी धावसंख्या झाल्या ती 29. चॅलेंजर ओव्हरचा पहिला चेंडू साहिल यांना सामोरे जातील ते गडशी प्रीतम गडशी. गुड शॉट. षटकार. पहिला चेंडू षटकार. धावसंख्या वाढ झाली. धावसंख्या झाली ती 35. नाही पहिला चेंडूत 6 धावा. चॅलेंजर ओव्हर आहे. पहिला चेंडूत षटकार आलेला आहे. पस्तीस धावा झालेल्या आहेत. गुड शॉट. हॅलो. पहिला षटकार दुसरा चौकार. 2 चेंडू 10 धावा आलेले आहेत.
मित्रांनो खेळू नका मधी, सामने चालू आहेत. 2 चेंडू 10 धावा झालेले आहेत. वेल बोल्ड. मला वाटतं तो बॉलर सुद्धा भोसले कुठे आहे, भोसले कुठे आहेत शोधतोय. त्याच्याकडेच बॉल जातोय मगातपासून. भोसले धावसंख्या झाली ती 3 चेंडूत 10 धावा. अजूनही 3 चेंडूत 6 धावांची गरज. वेल बोल्ड, वेल बोल्ड साहिल. चॅलेंजरवर चालू आहे. 4 चेंडूत आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. ब्लिझार्ड, ब्लिझार्ड कुठे आहे? ब्लिझार्ड कुठे आहे? ब्लिझार्ड तुला मी सांगितलं तुझ्याकडे चॅम्प्स आहे. एकच चॅम्प्स आहे, गणेश इंदुलकर. एकच लक्की चॅम्प्स, गणेश इंदुलकर उर्फ किंग. 1 चेंडू 5 धावांची गरज. चॅलेंजर ओव्हर पूर्ण करण्यासाठी 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावांची गरज. चॅलेंजर ओव्हर सक्सेस करण्यासाठी बघूया. स्ट्राईकला बाई आहे. साहिलच्या हातामध्ये चेंडू आहे. साहिलने सामोरे जातील ते बाई. लेग साईडला मारलेला आहे. एका धावाचा समावेश मानावे लागेल. या चॅलेंजर ओव्हरमध्ये धावसंख्या आलेली ती 12. त्यांच्या अर्धीकरणावर आपण 6 आलेले आहेत. तीन षटकावर धावसंख्या झाली आहे 23. मला वाटतं तो चेंडू पण एकच बोलत असेल या मैदानामध्ये. भोसले भोसले भोसले. आणि हा पहिला चेंडू षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 29 धाव. व्हाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 30. अजूनही 11 चेंडू 80 धावा. 11 चेंडू 80 धावा. गुड शॉट. पॉइंट जिने मारलेला हा चौकार. हा
षटकार. 35 गडशी, प्रीतम गडशी बाद. आणि आकाश यांचा पहिला चेंडू भाईनी फटकावलाय समोरच्या दिशेने. 6 धावा. षटकार. फुल टॉस डीपच्या दिशेला. हा पण चाललाय सीमारेषा पार. षटकार. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 12 धावा आलेल्या आहेत आकाश यांना. पुन्हा एकदा आकाश. बॅटची कडा घेतलेली आहे आणि त्यावरती एक धाव काढलेला आहे. शेवटचे 2 चेंडू आणि फलंदाजीसाठी आलाय तो श्लोक. पहिल्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने काय फटका साजवलाय पण क्षेत्ररक्षण येते तिथे
आणि झेल बाद. पुन्हा एकदा खोलवर पतीचा चेंडू. क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि थोडीशी मिसफिल्ड होते आणि एकच धाव भेटले आणि षटक पूर्ण. आणि हा सामना जिंकून रोहन भोसलेचा संघ चाललेला आहे सेमीफायनलला.